मित्रांनो आंबे खायला या. पाणी. हो केसर बघा, हा केसरचं झाड आहे आणि ह्याला आंबे बघा किती आले ते बघा. केसर आयुष बघा आंबे काढते बघा, हाताने काढायचं देटा सकट काढायचं, देटा सकट हा काढतात बघा. चौघ जण काढायला सुरुवात करा. केसर बघा, केसरची लागवड केली आपण. हा बघा एवढा मोठा केसर होतो. नमस्कार मंडळी, मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळ आहे ना, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय कारण थोडा व्यस्त होतो आणि आज चाललो आहे आंबे काढायला. आंबे, काजू, करवंद वगैरे फॅमिली सगळे आलेत मुंबईतून. आमचे भावाची मुलं, माझी मुलं, आम्ही सगळेजण चाललो आहे आमच्या बागेमध्ये. चाललो आहे आंबे काढायला आणि करवंद काढायला. आणि बिया राहिलेल्या शेवटच्या ज्या बिया आहेत त्या आम्ही आता काढायला चाललो आहे. तिकडून आता अनुज येतोय. अनुज कशाला आणलं टोपला? टोपला हा करवंद काढायला टोपला आणला बघा याने. आणि हा इकडे आलंय बघा. आता हे सायकल घेऊन चाललंय. आणि हे बघा इकडे आंबे काढायला झिरा कुठे आहे? चाललो आम्ही करवंद काढायला, आंबे काढायला. सगळी तयारी आहे बघा. इकडे आमची गाडी आहे, तिथपर्यंत गाडी जाते. हे लोक सायकलने येतात तिकडे. बागेत चाललो आहे. हा बघा, हा इकडे येतोय झेला घेऊन आंबे काढायला. मावशी आपल्या बघा इकडे नवीन रस्ता होतोय, पण कॉन्ट्रॅक्टरने बघा इकडे काय केलं. इकडे सगळ्या जागा आमच्या जागेत टाकले आंब्याच्या बुंदामध्ये. हे बघा हे सगळे मोठे मोठे दगड. इथे कोण आहे नाही राहिला अजिबात. एक नंबर, कोणाची भीती नाही राहिली. फक्त विकास, लोकांचं नुकसान करून आहे ना, फक्त विकास पाहिजे, दुसऱ्याचं नुकसान करून. हा बघा या सगळ्या दगडी टाकल्या तिकडे आमच्या जागेमध्ये. या लोकांनी जबरदस्तीने रस्ता करतात इकडे बघा. आणि बोलल्यावरती मग विकासाचा आडवा येतो असं म्हणतात लोक. आंबे पडलेत बघा, पिकलेले कालच्या वादळामध्ये. 2 आंबे मिळाले मस्तपैकी. हे तर बघ खाली एक आंबा आहे, हा बघा इथे. दाखव असा वरती, मस्त आंबा आहे ना. इथे आंबे शेवटचे कमी राहिलेत आणि जास्त पडले. इकडे आम्ही सगळं मंडळी आहे ना, आंबे काढायला चढतोय. त्यामध्ये असे थेले टाकायचे. चलो अनुज जा खाली. अनुज इधर इकडे तर मित्रांनो आंबे खायला या. तसं आम्ही खाणार दोघांनी. हो बसता. चला तिकडे जाऊया आपण. चला आंबे खायला.
आपलं आम्ही खाल्लं आंबे बघा आंबे हो पिशवी थैली थैली पिशवी आंब्याची पिशवी हा बघा मंडे आहे ना शेवटचे आंबे या वर्षीचे आमच्या बागेतले शेवटचे आंबे आहेत हे बघा हे तयार झालेत बऱ्यापैकी फळ छोटा आहे हा या आंब्याचा या झाडाचा फळ छोटा आहे पण आहे टेस्टी जास्त पण जेवढा छोटा फळ आहे ना तेवढा जास्त टेस्ट लागते पण बाकीच्यांना सांगून समजत नाही ते त्यांना मोठेच आंबे हवे असतात समजलं काय छोटा फळ आहे ना टेस्टी जास्त असतो आणि आहे ना ह्याला तयार म्हणतात तुम्हाला सांगतो बघा याला आहे ना ह्या आंब्याला तयार आंबा म्हणतात आणि बऱ्याचशा लोकांना आम्ही विकतो ना आंबे ते म्हणतात की असं ह्याला कैरी म्हणतात पण असा विषय नाही हा तयार आंबा आणि आपण तो पेंड्यामध्ये पिकवायला ठेवला ना का तो जो पिवळा होतो ना त्याला पिकलेला म्हणतात आणि ह्याला तयार आंबा म्हणतात बरेचसे मंडळी म्हणतात की तुम्ही कच्चा आंबा कैरी देता म्हणून आम्हाला असं नसतं हा तयार आंबा असतो झाडावर काढल्यावर असाच असतो ठीक आहे पिकल्यावर जो पिवळा होतो त्याला पिकलेला आंबा म्हणतात तर मंडळी आहे ना आता आम्ही आंबे काढून झाले आता चाललो आहे करवंद काढायला आणि काजूच्या बिया राहिल्या असतील ना बघा ही आमची बाग आहे आणि काजूच्या बिया राहिल्या असतील तर बघणार आपण ह्या झाडावरती आंबे भरपूर आहेत आयुष पण ते आता काय काढण्यासारखे वेळ नाही एक दोन नदी भेटतील मोठे मोठे तयार आहेत खाली असं पडलेलं भेटतील पिक आंबा बघ तिथे दाखवा अनुज हां इकडे बाबा करू हे बघा करवंद बघा करवंद बघा अर्पा इकडे करवंद काढते काटा असतो त्याला काटा असेल हा इकडे बघा 4 जण आले तिकडे करवंद गोळा करतात बघा हे आमची आहे ना अशी बाग इकडे आहे आता आंबे काढून झाले आणि करवंद काढायला सुरुवात केली बघा इकडे अर्पा आहे स्वराज आहे आमचा अनुज आहे आयुष आहे करवंद काढा आणि पूर्ण पिकलेले काढा पूर्ण काळी काळी झालेली ती लालवाले आहेत ना ते आंबट लागतील बघूया चला हे बघा करवंद किती जवळ आहे बघा पूर्ण ही पूर्ण जाळी करवंदाची आहे तिकडे बघा आणि शोधावं लागतं अगोदर पहिलं खावं लागतं बघायला लागतं टेस्ट करून बरोबर आहेत काय ते गोड आहेत का आंबट आहेत सगळे गोड नसतात काय काय आंबट पण असतात आहे ना हे बघा कितीतरी आहेत पूर्ण जाळी भरल्या पूर्ण हे बघा इकडे बघा हे बघा मग पूर्ण भरलाय पूर्ण काळे काळे झाले सगळं साईज बारीक आहे मग तेव्हा दिसत नसेल तुम्हाला हे बघा आहे ना हे असे आहेत करवंद थोडेसे गोड आहे करवंद बघा सगळी पिकली तिकडे मस्त करून द्या गोड आहे बाबू अनुज बाहेर तिकडे रस्ता आहे तिथं नको इकडून बाहेर आहे करवंद काढताय हा ना हे बघा मंडळी करवंद बघा करवंद पूर्ण जाळीच्या जाळी भरल्या सगळ्या जिकडं बघतोय तिथं कोणता काढून येतो काढ रे एकाच हातात काढ फटाफट असा नवा कर असं असं
बघा आमचा अनुज कसा करतोय. दाखव दाखव. हा हा. बघा इकडे बघा हे हा बघा जमा जमा किती जमा केली दाखव रे. बघा हे बघा एवढी जमा केलीत. हे एका बाजूला खातात हे लोक त्याच्यामुळे जमा होत नाही. हा चला मंडळी आहे ना आम्ही आहे ना करवंदाचा गोळा केली इकडे थोडीशी गोळा करतात पोरं आणि आम्ही दोघं जण आहेत ना काजूच्या बिया आम्ही जमा करू गोळा करायला चाललो राहिलेल्या. कारण ना काजूच्या बिया संपल्या ना तर मंडळी की नंतरला मग गोड लागतात म्हणजे खावंसं वाटतात आणि असं तेव्हा वाटत नाही कारण पूर्ण बाग आमची भरलेली असते. आणि आता आहे ना राहिलेल्या एक एक दोन दोन आहेत ना त्या शोधून शोधून आम्ही काढणार आहोत आणि भाजी बनवणार. बघा इकडे भाजी बनवणार आहे. बघा इकडे मॅडम. चला चला पहिलीच एक बी दिसली मस्त देखील बघा राहिलेलं एक एक बिया आता ह्या शोधून आम्हाला दाखव. हे एक एक बी आहे ना मंडळी राहिलेली आम्ही शोधून शोधून काढणार आणि भाजी बनवणार. हे बघा ह्या बघा ह्या राहिलेल्या एक एक शोधा लागतील. ह्या बघा ह्या राहिलेल्या बिया बघा हे आम्ही लावलेले काजू. हे बघा हे गोळा करतात. हा आणलेले हे बघा हे बघ बी त्या बघ एक एक आहेत. मी बोलू काय जास्त नाही आहे देखील दोन शोधा येईल. ते बघ तिकडे खाली ते दोन दिसले ते बघ ना ते समोर बघ. आंबा पडला बघा म्हणजे कसला हे कालच्या वाऱ्यामध्ये पडलेले आंबे. हे बघा नुकसान झाले सगळं मोठे मोठे आंबे पडले. हा इकडे एक आंबा आहे बघा बागेचं लुक बघा. सावित्री नदी समोर सावित्री नदी बाणकोटचे सावित्री नदी इकडे. चला बिया काढते बघा मॅडम. काढतोय बघा इकडे बिया काढतो स्वराज पूर्ण तयार काढ. या बाई इकडे दडल्यात बघा. ह्या बघा ह्या राहिलेल्या हो बिया शेवट शेवट. अरे ह्या काजू बिया आहेत. काढ अनुस काढ अनुस काढ. सर वरती पण बघ ते बघ वरती बघ ती फांदी हे कर खाली कर. काढ काढ काढ. वरती बघ नाही त्या वरती बाहेर शेंड्याला. अरे किती भेटल्या अनुज बिया दाखव. स्वराज बिया अरे कसं घेतलं तू चिक लागेल. बघा बिया बघा कसं जमलं स्वराजनी. हा स्वराज थैलीनं आणली. थैली विसरलो. समोर रायगड जिल्हा सावित्री नदीच्या पलीकडे आम्ही आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. चला तिकडे बिया काढतात बघूया किती बिया सापडल्यात. कमीत कमी एक भाजीच्या तरी सापडल्या पाहिजेत आहे ना अनुज. एक भाजीच्या तरी सापडल्या पाहिजेत बिया भेटल्या. समोर दिसले का भाऊ. हां त्या पाठीमागे पण आहेत. समोर समोर हां त्या काढ त्या फांदीला बघ पुढच्या हो सेंटरला. तुला आता आमचा अनुज आयुष पण जातो. आयुष त्याला घेतात त्या बिया बघ दिसल्या का तुला. काढून दे त्याच्या हातामध्ये. हे बाबू खाली पडलं तुझे काजू सेंटरला आहेत हा तिथे. कसं वाटतंय. बेस वाटतंय. भेटलं काय हा मिळाला. मिळालं एक भरपूर भेटलं. तिथे एक मोठी बी वेंगुर्ला 7 लपून राहिलेली एकच बी बघा मंडळी. बी केवढी आहे बघा. वेंगुर्ला 7 काजू एकच मिळालेलं आहे. हे घे. वेंगुर्ला 7 हे सगळे 2-3 वेंगुर्ला 7 आहेत तिथे आजूबाजू. तिथं काय बघ. हे बघा एवढ्या बिया मिळायला बघा. एक भाजी होईल याच्यामध्ये. माझ्यापुरती होईल. हापूस आंबे काढले एका झाडाच्या आमच्या
त्याच्यानंतर करवंद काढली, नंतर बिया राहिलेल्या होत्या त्या बिया देखील काढल्या, एक भाजीच्या बिया मिळाल्या आम्हाला. आणि ना हा झाड आहे ना आम्ही लावलेला आहे, म्हणजे मेहनत हिची आहे इकडे, मॅडमची मेहनत आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांनी हे लावले झाडं, आम्ही लावलेली झाड आहे ती बघा. आणि याला केसर बघा, हा केसरचं झाड आहे. आणि ह्याला आंबे बघा किती आले ते बघा, केसर. आयुष, आमचं आयुष बघा इकडे. अरे पाहिजे वा, मी पिशवी भरताय. आता हे आता काढते बघा, काढ बघा, आंबे काढते बघा, हाताने काढायचं. देटा सकट काढायचं, देटा सकट. हा अरे वा, असे असे तो. हा असे तोड. हे बघा, हे केसरचे आंबे, हे आपण खायचं बघा, इकडे खायचं. हे बघा, केसरचे आंबे काढता, हाताने काढतात बघा. ही झाडं आहेत ना, यांची हाईट आम्ही मेंटेन केलं आहे. कटिंग करून आहे ना झाडं जास्त वाढू दिली नाहीत, जास्त झाडं वाढून दिली नाही आम्ही. आणि त्याला पसारा बघा कसा करून ठेवला आहे आम्ही. तरी पण आम्ही हाईट थोडी वाढवली, कारण इकडे गुरांचा उपद्रव जास्त आहे. गुरांनी जवळपास 40 ते 50 कलमं खाल्लीत, म्हणजे पूर्ण बाद करून टाकली. त्याच्यातली हे वाचवलेली कलमं, त्याच्यातलं बघा हे आता आंबे खायला मिळाले आम्हाला. आम्हीच लावलेले आंबे आम्हाला खायला मिळाले बघा. केसर, केसर बघा, केसर. हे बघा कसे काढतात बघा, चौघ जण काढायला सुरुवात करा. हे बघा आयुष, ते पाठीमागे बघा अनुज, हे बघ जवळ पहा, हरपा हे बघ जवळ. इकडे हे बघा रान मी बघा, पिकलेले आंबे बघा किती मिळाले. बिया आहेत काजूच्या. आणि हे इकडे केसर, केसर आंबे. अरे तो काढ हरपा हवा. हा केसर सारखे सगळे काढायचे ना. हा सगळे काढायचे, आता काय ठेवायचे नाही. पाऊस कधी आला तर काय मिळणार नाही आपल्याला. काढ. भरपूर लोकेशन बघा काय, ही आमची बाग आहे. खाली बघितलं तिकडे काजू आहेत, त्या बाजू त्या असं पट्ट्याला असं. आणि हे इकडे आंब्याची लागवड आहे बघा, इकडे हापूस आहे सगळे. हे बघा किती आंबे भेटले, तरी पण आपण काढले अगोदर 5-6 2 वेळा. ते आहेत कुठे. केसर बघा, केसरची लागवड केली आपण. हा बघा एवढा मोठा केसर होतो, पावसाच्या भीतीने आम्ही काढून टाकतोय. सगळे निघाले बाबू. तर आता मंडळी बघितलं, त्याचा केसर काढून झाले. पुन्हा एकदा आमच्या हापूसच्या झाडावरती एक फांदीवरती आंबे राहिलेत आमचे काढायचे, आणि ते पिकून गळायला लागलेत. तर ते आंबे काढूया चला पटापट. तर मंडळी तुम्ही यांना बघितलात, मी बागेत आलो होतो आणि पहिल्यांदा आपण हापूस आंबे काढले, त्याच्यानंतरला करवंद काढली, परत त्याच्यानंतर बिया काढल्या आपण काजूच्या, आणि परत केसर आंबे काढले. त्याच्यानंतर परत हापूस आंबे राहिलेले एका फांदीला मी दिसले आपल्याला, ते काढले. पाठीमध्ये बघताय फणस आहे बघा, इकडे फणस आहे. आणि फणस काय आपण आज काढत नाही फणस, कारण आता तेवढा वेळ नाही आणि बाईकवरती काय सगळं जाणार नाही आहे तेवढं साहित्य. जवळपास आमच्याकडे साहित्य होतं, थैल्या वगैरे पूर्ण पॅक झाल्यात. त्याच्यामुळं आता आम्ही हे उद्या किंवा परवा येऊन उरलेले आंबे आणि फणस जे काढणार आहोत. ठीक आहे मंडळी. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बघा सबस्क्राईब बटन तुम्हाला खाली दिसत असेल, त्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे गावाकडचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मंडळी भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.